नाशिक महानगरपालिकेसाठीचे राजकीय वातावरण देखील चांगलेच तापलेलं आहे। सर्वपक्षीय उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू आहे। शिवसेना, भाजप आणि इतर पक्षांच्या उमेदवारांकडून प्रचारामध्ये नागरिकांना विकासाचं आश्वासन दिलं जात आहे। काय आहे उमेदवारांचा हा विकासाचा रोड मॅप जाणून घेतलंय एबीपी माझाच्या प्रतिनिधीनं। मी सध्या नाशिकच्या प्रभाग क्रमांक 28 मध्ये आहे। या प्रभागात सर्वसामान्य नोकरदार त्यासोबत कसमाते मतदार सर्वाधिक असल्यामुळे कामगार वर्गांचा हा प्रभाग म्हणून ओळखला जातो आणि या प्रभागातले जे उमेदवार आहे ते नेमके कोणत्या मुद्द्यांवर या मतदारांकडे मतदानाचा जोगा मागताय यासाठी मी या प्रभागातल्या या उमेदवारांना सोबत घेतलेला आहे। यंदा मतदारांकडे मतदान मागताय, कोणकोणत्या मुद्द्यावर भाजप त्या ठिकाणी मतदान मागताय। मतदारांसमोर जाताना अगोदर केलेली विकास कामे आणि पुढच्या भविष्यात आम्हाला जे काही करायचे विजन्स आहे या प्रभागाला, भयमुक्त प्रभाग, सुरक्षित व सुशिक्षित प्रभाग आणि ज्या या प्रभागातल्या प्रमुख समस्या आहे त्यात प्रामुख्याने पाणी प्रश्न, भूमिगत तारा, वीज तारा भूमिगत करणं आणि इथे जो आमचा सगळ्यात ऐरणीवर प्रश्न आहे नाल्याचा प्रश्न, त्यावर आम्ही मतदारांशी संवाद साधतो। प्रश्न घेऊन नाही जाते, अर्धे प्रश्न सोडवले आणि माझ्या जनतेला विश्वास आहे की पुढील प्रश्न सुद्धा सोडवले जातील। कारण जो पाणी टंचाई हा जो महत्त्वाचा प्रश्न आमच्या भागामध्ये आहे, मी असं म्हणेल की त्याच्यासाठी आम्ही फक्त भाषण नाही केलं, आम्ही त्याच्यासाठी कृती केली। मागच्या काळामध्ये पाण्याच्या 2 एक्सप्रेस लाईन समांतर मेन रस्त्याला आम्ही टाकल्या, प्रभागासाठी 2 पाण्याच्या टाक्या झाल्या आणि हे करत असताना खरं तर हे फक्त बोलायला आहे का असं करायचं तसं करायचं, पण सत्य परिस्थिती ही आहे की आमच्या प्रभागामध्ये दरवर्षी 70 ते 80 बिल्डिंग उभ्या राहत असतात आणि बिल्डिंगमध्ये 25 ते 30च्या वर फ्लॅट असतात आणि ज्यावेळेस वसाहत डेव्हलप होते, लोकसंख्या वाढते, तेव्हा सगळ्यात पहिला लोड हा पाणी, ड्रेनेज लाईन आणि कचरा याच्यावर येत असतो। आणि त्या दृष्टीने सभापती असतानाच मी नुसतं जो सातपूर आणि सिडकोला जोडणारा जो मधला नाला आहे त्या नाल्यावर सभापती जे त्या भागातले होते त्यांना विनंती करून 3 कोटीची ड्रेनेज लाईन समांतर त्या बाजूला टाकून घेतली। त्यावेळेस आयुक्तांनी मला सांगितलं की ताई त्या भागामध्ये वस्ती नाही आहे। म्हटलं साहेब वस्ती आज नाही पण उद्या होईल आणि नागरिक येतील, त्यांना त्रास होईल आणि मगच आपण सुविधा द्यायच्या, या पलीकडे आपण विचार केला पाहिजे। ती 3 कोटीची समांतर ड्रेनेज लाईन टाकली। मी तुम्हाला आवर्जून सांगेल, या ठिकाणी 150 विद्यार्थ्यांची अभ्यासिका नुसतं उद्घाटन नाही, लोकार्पण झालं आणि त्याचं नाव ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले असं त्या ठिकाणी दिलं। बुद्धविहार या ठिकाणी बांधण्यात आलं। रोड, पाणी, लाईट हे तर प्रॉब्लेम नगरसेवकाने फेस करायचेच आहे, त्याच्यात काही दुमत नाही, परंतु हे काही विधायक जे कामं आहेत त्या ठिकाणी पहिल्या वर्षाच्या मानाने 2017ला प्रथम मी निवडून आलो, 9800 मतदान मला मिळालं, जनतेने आशीर्वाद दिले आणि हे प्रथमतः पहिल्या टप्प्यामधली कामं आम्ही केले। आमचा ज्येष्ठ भयमुक्त आणि अतिशय मनमोकळेपणे रस्त्यावरती चालला पाहिजे। खरं तर आज आपल्याला माहिती आहे युवा पिढी जे बालगोपाल हे सर्व मोबाईलवरती खेळत आहे, परंतु दुर्दैवाने एकही क्रीडांगण या प्रभागामध्ये नाही आहे। जर क्रीडांगण झालं, ते जर त्या याच्या रणांगणावर खेळले तर त्यांचं आरोग्य सुधारेल आणि त्यांची बुद्धी पण तल्लक होईल। या दृष्टिकोनातून युवा पिढी घडवायची आहे, संस्कारमय हा परिसर झाला पाहिजे। जे काही खून वगैरे होत आहे, हत्या होत आहे, त्या सर्व बंद करायच्या। गेल्या काही दिवसापूर्वी तुम्ही सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या घडामोडी पाहिल्या। ज्यावेळेस पक्षाने आम्हाला उमेदवारी देऊ असा शब्द दिला होता तर आम्ही 11,000 घरापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न केला, मी पक्ष पोचवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। परंतु भारतीय जनता पार्टीने कशा आमच्यावर घात घेतला आणि अन्याय केला। आमचे एबी फॉर्म, आमच्या हातात पडलेले एबी फॉर्म त्यांनी पळवले आणि उमेदवारी घेतली। म्हणजे पळवलेले एबी फॉर्म आणि ते उमेदवारी करतायत, जो अन्याय आमच्यावर झालेला आहे। पण त्याची दखल एकनाथजी शिंदे साहेबांनी आमची कामाची दखल घेतली आणि आम्हाला जो एबी फॉर्म मिळालेला आहे तो कामाच्या जोरावर मिळालेला आहे। आम्ही कुठलेही एबी फॉर्म चोरले नाही आहे, त्याच्यासाठी जनतेसाठी मी कटिबद्ध राहील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।